आता आपण असं किती वेळ भेटायचं लपून लपून? आपल्याला किती जपून यायला लागते, मला किती काळजी आहे लपून यायची. नको काय म्हणा आपल्याला, काही विचार केला का तू? हो बाबा, माझ्या आई वडिलांना सांगतो मी तुझ्याविषयी, पण कसं आहे, आणखी नोकरी लागायची आहे मला. नोकरी लागली का आपण लगेच लग्न करू. भाऊ भाऊ, एक फुल घ्या ना माझ्याकडून, द्या ना तुमच्या प्रेयसीला. कुठे फुलं घेतो बापा, आम्ही परेशान आहे. घ्या हो भाऊ, घ्या हो, आमचा धंदा नाही झाला हो भाऊ. एक फुलाले काय होते, एक फुल घ्या ना, गजरा घ्या तुमच्या प्रेयसीसाठी, तुमचं लग्न लवकर होईल. घ्यावं एवढे मिनिटं का ती पोरगी तर घ्यावं, ती मुलगी गरीबाची दिसते, घ्या ना. आता तर घ्यास लागते याले, आता काय कशी किंमत सांगतो याले. दे बा दे, एक फुल दे. केवढ्याचं आहे ते? इथे एक फुल घेसान तर 50 रुपयाचं आहे, 2 फुल घेसान तर 75 रुपयात, एक घेसान तर 100 रुपयात नाही, गजरा घेसान तर 100 रुपयात नाही. एक एवढे महाग असते का? इथं लोक येते म्हणून तुम्ही बी इथं धंदा करायला येता. हे आमचा धंदा करायचाच पॉईंट आहे. आम्ही आता एवढ्या दुरून इथे येतो फुलं घेऊन, ते फुलं खपले पाहिजे आणि पैसे वसूल झाले पाहिजे, म्हणून आम्ही ही किंमत ठेवा लागते. नाही खपले तर आम्हाला फेकून द्यावं लागते. पर दे बा दे, एक फुल दे, जा, आम्हाला डिस्टर्ब करू नको. ठीक आहे बाबूजी, हे घ्या एक फुल. चला फुलं द्या, फुलं गुलाबाचे फुलं, आपल्या प्रेयसीला चांगली आवडून असे फुलं द्या. हे ना धंद्यावाले बरोबर टाइम पाहून येतात. हे बघ राहू, तू नेहमीच म्हणतो आई बाबाला सांगतो की मला नोकरी लागायची आहे, हे नेहमीच सांगतो, दरवेळेस सांगते. माझी आई वैद्य मला म्हणत नसेल का काही, कुठं जातं काय जातं, मी काही घरी सांगत नाही ना. नेहमीच काळजी आहे आपलं लग्न कधी होते. मला काही आता पाहुणे बघायला येणार आहे, तू विचार कर काय आहे काय नाही, आणि मला सांग बरं. पाय तुले जर पाहुणे पाहायला आले ना, तर मी गेले गावात आले का ठोकतोच. हो, तू माझ्याशिवाय लग्न करू नको, आपण दोघंच लग्न करू, दुसरा कोणी म्हणत आला नाही पाहिजे आपल्या. हे बघ राहू, तू काही काळजी करू नको. पाहुणे जर आले तुम्ही त्याला मारीन असं काही तसं काही, तू कसं काही करू नको. आपल्या तकदीरात जर दोघात मिळालं नसेल तर आपली इच्छा पूर्ण होईलच. एवढी कशाला काळजी करतो? माझ्या आई बाबाला माहित नाही अजून, आमच्या काही संस्कार नाही ना पुणे भेटणं, आणि येऊ तुझ्या भेटीला मला आवडलं म्हणून. तू तसं काही करू नको. तू लोक म्हणते जोड्यावरून बनते, देवा घरी बनते, पण आपली जोडी तर शाळेत बनली. राहू नाही तर आपण असं करू ना, आता येणारी 5 तारीख राहते की नाही, तर आपण कोर्टात जाऊ आणि 2 जण पुरावे घेऊ, मित्र म्हणा का माहिती ना, आणि कोर्टात जाऊन आपण कोर्ट मॅरेज करून टाकू. आहे ना, कसं लोकांना चांगलं वाटत नाही असं भेटणं, चोरून भेटणं, हे मला आवडत नाही बा. कधी ना कधी माहीत होईल. असा विचार आहे बा, तुझा विचार काय आहे ते पाय. तू घ्याव भाऊ फुलं, घ्यावं भाऊ फुलं. हो, भिवून भिवून आपण किती दिवस राहायचं. मला तर मा बापाचा भेव वाटते, नाही मला इस्टेटून बेदखल करा, म्हणून आता भ्याव तर कुठपर्यंत भ्याव, एक ना एक दिवस धडस करावंच लागेल. नाही तर असं भेटता भेटता आपण म्हातारा होऊन जाऊ, पण लग्न नाही व्हायचं. काय करू, पाहू 5 तारखेला आपण. काय राहुल्या, काय साठी बोलावलं? मी किती वाट पाहत होतो राजा तिकडे, कालही तू पाहिलं, तू दिसला नाही मला. अरे खूप मोठी परेशानी आली आहे. काय करू, काही विचार समजून नाही राहिला. काय झालं, काय ते यमूचं लग्न तर नाही जुटलं? याच्यापेक्षा मोठी परेशानी तुला काहीच नाही. तशीच आहे लग्नाची परेशानी. म्हणतं बुड्याला सांगा तर बुडं माय ऐकत नाही, आणि लग्न तर करायचं आहे. आपला कसा स्वभाव आहे, ज्या पोरीच्या अंगाला हात लावला तिला बायको करायचा म्हणजे करायचा. मग त्यात काही विचार करायचं, लव्ह मॅरेज करून टाकायचं, दणकण्या, आणि पार्टी देऊन द्यायची मित्राले साऱ्या गावाले. अरे मग पुराव्यासाठी तर एक जण पाहिजे ना मदत. नाही तू येशील कर बा पुरावा द्याले, सही करायला पुराव्याची. हे मला टोले खाऊ घालते वाटते, दिसते या कारण पण सोबती मायाच होय. नाही तर म्हणून खाच्या बाबती पुढे पुढे येतं, आता पुराव्याच्या बाबती मागं जातं. पुरावा तर द्यास लागन. काय एवढा विचार करून राहिला, हो म्हण नाही तर नाही म्हण. कसं आहे मित्रा, आतापर्यंत तुझी साथ दिली, आणि आता तुला पुरावा नाही देत म्हणजे थोडी जमणार आहे. पुरावा तर द्यास लागन बा, टोले पडवा काही पडवा, ढुंगाचे सालपट उडवा, पण तुला पुरावा तर द्यास लागन. मध्ये याले म्हणते सोबती, तुझ्यासारखे सोबती आहे म्हणूनच मी आज एवढं मोठं धाडस करून राहिलो. आपल्याला 5 तारखेला जायचं आहे कोर्ट मॅरेज करायला. हे तर मला हरभरे झाडावर चढवून राहिला. हरभऱ्याच्या झाडावर चढव खाली नेऊन आपतो, पण याच्यासोबत साक्षीदार म्हणून तर जास्त लागणार आहे. कसं आहे, पुऱ्या गावात ओळखते मला याचा सोबती प्युअर म्हणून. तसे गेलं तरी टोले पडते, नाही गेलं तरी टोले पडते. त्याच्यापेक्षा जाऊनच येतो ना, पडे ना टोले किती पडते मला तर. पण राहुल्या, मला तुला एक विचारायचं आहे. एक काय, 2 विचार, 4-5 विचार नको सांगतो मी. काय विचारतो तर मी म्हणतो, तुमचं तुझं वय झालं लग्नाचं पुरं, पण त्या पोरीचं पूर्ण वर्ष झाले का? 18 वर्ष पुरी झाली का रे? हो, तिची मी पाहिली जन्मतारीख, 18 वर्ष 15 दिवस झाले आहे, म्हणून तर ते लग्नाला गडबड करून राहिली. तिला पाहिले पाहुणे घेऊन येत असन म्हणून गडबड करत आहे. तसंच आहे मित्रा, पण तू माझी साथ दे. तर तू तोंडवरून मला मित्रा म्हणतो, तुला साथ देऊ नाही तर काय करू? मग आता खाटो तुला तर साथ द्यायलाच लागणार आहे. 5 तारखेला जावं लागते ना, मी बिंदास तुझ्यासोबत आलो. काय मित्रा, थोडेसे पैसे वाजले असले सोबत तर घेजो. कसं आहे, आपल्याला हार गिर घ्यावं लागन, 2 हारा घ्यास लागन. पाय मित्रा, माय कसं सजेशन आहे का, पहिले तुमचं कोर्ट मॅरेज झालं का मग आपण लगेच महादेवाच्या मंदिरात जाऊ, दर्शन करू तिथं. त्याच्यानंतर तुम्ही घरी जा, मी माझ्या घरी जाईन, तुम्ही तुमच्या घरी जा. म्हणजे तू घरापर्यंत सोबती येशील नाही का? घरापर्यंत सोबती येऊन का टोले खाऊ का बाबा? इथपर्यंत आलो, हेच तर शुक्रिया मग. ठीक आहे आता एवढं मोठं केल्यावर तर पुढचं धाडस करावंच लागणार आहे मला. माझी फाटो पण मला आता माबुडा पाशी जास्त लागणार आहे. आणखी पुढं कोर्ट मॅरेज आहे मित्र, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आमचं कोर्ट मॅरेज झालं का मित्र, आम्हाला आशीर्वाद देता. सांगतो मित्रा तुले, कसं आहे, मायबाप लायण्याचं मोठं करते, तर कोर्ट मॅरेज करत का काही कर, पण मायबापाच्या सांगतो, कानावर गोष्ट टाकजो.
आणि ज्या दिवशी कोर्ट मॅरेज करायचं आहे त्या दिवशी काय करतो, आई बाबाचं आणि घरच्या मंदिरात मी सगळ्याचं दर्शन घेऊनच बाहेर पडतो. हो मित्रा, मला आई बाबाची काळजी आहेच, मी त्याच्या विरोधात जात नाही. पण कसं आहे, त्याच्या मनानं जर घेतलं तर ते म्हणते पहिले नोकरी लागू दे, मग लग्नाचा विचार कर. आणि हे यमू का थांबून नाही राहिली, म्हणून हे अर्जंटमध्ये लग्न करणं होय. हो मित्रा, तुला आता कसं दोन्ही बाजू सांभाळायला लागते, आणि तसंच आता मला बी दोन बाजू सांभाळायला लागते. आता तुझ्याकडे कोणत्या दोन बाजू आहे बा? एक तुझ्या कोर्ट मॅरेजमध्ये साक्षीदार म्हणून सही मारायची, आणि दुसरं टोले खायची बाजू. झाल्या दोन बाजू. लग्न तू हे होय, फटकारी मा ढुंगणार बसन. सांगितलेले कागदपत्र आणले ना बरोबर, नाही तर मला अटकशील मग. हो हो, आणले कागदपत्र. आपण आता इथून कोर्ट मॅरेज केलं का लगेच आता कसं महिनाभर दुसऱ्या इकडे चाललं जाऊ, तोपर्यंत गावातील वातावरण शांत होऊन जाते. आपल्याला पुरावा द्यासाठी लागेल ना म्हणतात साक्षीदार, त्याचीच तर वाट बघत आहे. इथं येतो म्हणे ना लवकर. काय राजा मित्रा, काऊन उशीर केला? अरे ते बयाळ गणी मामांगच होतं ना, येते का काय माहीत राजा दे ना मग, तुला सोबती होती ना. तुम्ही तर बॅगा बिगा भरून आले हो का? तुम्ही जसं लव मॅरेज करून तिकडे मी टोले खायला गावात एकटाच राहू का मग? अरे तो सांगायचं पयाले म्हणून. त्याची साक्षीदारी करणं म्हणजे मला टोले खाणं आहेच. शेंदूर लावून मला हळद घेत गरम करून ठेवा लागेल. चला चला अंदर ऑफिसात. हारावाल्याची ऑर्डर दिली रे बा मी, ते हार घेऊन या लागेल मला. तुम्हाला दोघाली लव्ह मॅरेज करायचं आहे नाही? लव्ह मॅरेज एकट्याच होत असेल तर माय करून टाका ना. ए अमुष्याची पैदाईस, तुला काय विचारून राहिलो रे? तू फक्त साक्षी द्यायला आला नाही तर तेवढं काम कर. सर माझा जन्म अमुष्याला नाही झाला, माझा जन्म पौर्णिमेला झाला. मला तर वाटते अमुष्यालाच जन्म झाला, कारण मंदात नाही तू बोलून राहिला ना. हे घ्या साहेब आमचे दोघांचे कागदपत्र. तुमचं दोघाचं आधार कार्ड द्या. आधार कार्ड मी आणलंच नाही, निवडणूक ओळखपत्र आहे. येऊ तू आधार कार्ड कोण नाही आणलं? तुला सांगितलं होतं ना सगळे कागदपत्र घेऊन यायचे म्हणून. आधार कार्डावर माझा फोटो चांगला नाही म्हणून आणलं नाही. आता तुझा फोटो चांगला नाही म्हणून तू आणलं नाही, पण आणला असता काय फरक पडला असता? इथं फोटोचा काय संबंध आहे? अरे राहुल्या, निवडणूक ओळखपत्र चालते ना ते देणं. साहेब निवडणूक ओळखपत्र चालते का? आता पहिले आधार कार्ड नव्हते तर काय निवडणूक ओळखपत्र चालले नाही म्हणून आता चालणार नाही? चूप बसणार रे बा तू, काऊन पटर 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 करून राहिला भादरल्यासारखा. तर त्याला बोलायची सवयच आहे. आण बा ते निवडणूक ओळखपत्र सांग. साक्षीदार दोघं पाहिजे होते राजा, दोघाचे एक एक साक्षीदार. साहेब याच्या आधी बी मी लव्ह मॅरेज करून दिले आहे, मी एकट्यानं सह्या मारल्या म्हणून मी एकटा झालो. आता लयच एक्सपिरियन्स आहे वाटते लव्ह मॅरेज करून द्यायचा. मग टोले गेले खाल्ले नाही? काय सांगू साहेब, टोले गेले खाल्ले, पण मी लव्ह मॅरेज करून देतो, माझ्या मनाला शांतीला भेटते. आत्ताच तुम्ही या फॉर्मवर सह्या करायच्या आधी सगळे विचार करून घ्या, आता वेळ गेली नाही. साहेब आम्ही इथपर्यंत आलो तर विचार करून आलो असेल ना. तुम्ही घ्या ना, सट सह्या घ्या, सर्टिफिकेट देऊन द्या. तुले तर टोले खायची लयच हाऊस आहे वाटते. साहेब मी अंगाली वाकड्या बांधूनच आहे, टोले किती काय दिले तरी कर. राहुल्या पटपट सह्या कर, मला बी जा लागते. हां इथं सह्या करा, तुम्ही बाहेर व्हा. काय करायचं आहे ते बाहेर करा. इथं काय म्हणून करणार आहे ते? तू चूप राहणार रे बा, पटर पटर करते निरा. तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही नवीन संसाराला सुरुवात करा. आता तुमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, तरी भांडण तंडण करू नका. लव्ह मॅरेज म्हणजे पक्का मॅरेज असते. तरी आता सर्व प्रक्रिया झाली आहे, तुम्ही जाऊन सुखाने संसार करा. सर्टिफिकेट भेटून जाईल. मित्रो, यायचं लव्ह मॅरेज तर झाला आहे, पण तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. या लव्ह मॅरेजची पार्टी होणार आहे, तरी पार्टीला येता सगळे. तुम्ही कधी येणार आहे तर कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्र हो.